राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काल अनेक राजकीय घडामोडी ज्या आहेत तर त्या घडलेल्या आहेत। एकीकडे प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी जे आपली उमेदवारी माघार घेतलेली आहे, मात्र दुसरीकडे जर बघितलं तर ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक जे आहेत तर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर त्यांच्याशी बोलणार आहोत। रावसाहेब नाना केवरे आपल्यासोबत आहेत। आपण अपक्ष उमेदवारी जी आहे तर ती दाखल केलेली आहे। आपण उमेदवारीवरती ठाम आहात का? नेमकी का निवडणूक लढवावी वाटते? मला ही निवडणूक तालुक्याच्या अस्मितेसाठी लढवायची। स्वर्गीय बाबूराव दादांनी या तालुक्यासाठी खूप काही केलेलं आहे, परंतु त्याचं पुढे मला काही होताना दिसलं नाही। आज आपले तरुण मुलं शिकतात आणि पुढे जातात, नोकरी वगैरे काय भेटत नाही। मला तालुक्याची अस्मिता आहे। मी 30-32 वर्ष शिवसेनेचं काम करतोय। शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर सगळ्यासाठी मी लढलेलो आहे। अगदी सामान्यातल्या सामान्य माणसासाठी मी या ठिकाणी लढाई केलेली आहे। आणि आज आपल्या तालुक्यातला उमेदवार नसल्यामुळं किंवा जे कोणी असतील ते आता उद्या त्यांचा निर्णय घेतील, पण मला असं वाटतं की मी तालुक्यासाठी लढायला एक सक्षम उमेदवार आहे, म्हणून मला ही निवडणूक लढवायची। कारण दादा जर ही निवडणूक लढत असते तर कदाचित मी अर्ज देखील भरला नसता। कुठले कुठले मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहात? लय मुद्दे आहे निवडणुकीत सामोरे जायला। तरुणांचा मुद्दा आहे, शिक्षणाचा मुद्दा आहे, कष्टकऱ्यांचा मुद्दा आहे, या तालुक्यातला पाण्याचा मुद्दा आहे, या तालुक्याच्या MIDCचा मुद्दा आहे, या तालुक्यात तरुणाला नोकरी मिळत नाही, या इथल्या शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शेतपिकाला कुठला भाव मिळत नाही। हे असे अनेक मुद्द्यावर मला निवडणूक लढवायची। मात्र आपण अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे, आपल्याला सेनेकडनं हे बी फॉर्म मिळाला नाही का? किंवा या अपक्ष अर्ज दाखल करणार या संदर्भामध्ये काही चर्चा झाली होती का पक्षप्रमुख? नाही, मी सांगितलं होतं मी अपक्ष अर्ज भरणार आहे। कारण काय झालं, मी उमेदवारी मागितली होती, परंतु दादानी या ठिकाणी 2 वेळा निवडणूक लढवलेली आहे। दुसऱ्यांदा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढली, ते पडले। ते पडल्यामुळे ते प्रमुख दावेदार प्राजक्त दादा तनपुरे त्या उमेदवारीचे होते, म्हणून मला उद्धव साहेबांनी सांगितलं की ते दावेदार आहे, आपल्याला त्यांना डावलून उमेदवारी देता येणार नाही, कारण महाविकास आघाडी आहे। आणि त्यांनी परवा संध्याकाळी जे भाषण केलं की मी कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहे, मला असं वाटलं की ते 100% कार्यकर्त्याच्या हिताचा म्हणजे निवडणूक लढवणार आहे। परंतु त्यांनी काल 11 वाजता अचानक वेगळा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे मला या निवडणुकीला सामोरं जावं लागतं। दुसरीकडे जर समजा मातोश्रीवरून निरोप आला की आपण उमेदवारी माघार घ्या, कारण तिकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने देखील उमेदवार दिलाय, तर काय निर्णय असेल? आणि काय आहे, मी मातोश्रीच्या पुढं कधीच नाही, मी अजिबात मातोश्रीच्या पुढे जाणार नाही। परंतु मी त्यांना समजून सांगेल की आता माझी उमेदवारी का महत्वाची, मी का उमेदवारी केली पाहिजे। कारण उमेदवार जो आता दिलाय ते आता अचानक चालू कोणाच्या गळ्यात माळ घालण्यात त्याच्यात मला काय योग्यता वाटत नाही, म्हणून मी का लढली पाहिजे हे मी त्यांना सांगेल आणि त्यांना विनंती करीन, परंतु निवडणूक लढेल। दुसरीकडे काँग्रेसनं देखील एबी फॉर्म दिलाय, राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बिघडी झाली असं वाटतं? नाही, आता तो त्या पक्षाचा विषय। आता बिघडी म्हणायला आमच्या पक्षाने एबी फॉर्मच दिलेला नाही, मी अपक्ष लढतोय, त्या दोन्ही पक्षाने एबी फॉर्म दिलेला आहे, त्याच्यामुळे मग बिघडी कोणात म्हणायची, त्यांच्यात की आमच्यात? दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांच्यावरती काही दबाव होता का असं तुम्हाला वाटतं का? दुसरीकडे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते तुमच्या सोबत निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिसतील का? 100% दिसतील, कारण आमचे सगळे कार्यकर्ते दादांबरोबर खांद्याला खांदा लावून होते। मी स्वतः होतो, कार्यकर्ते होते, मग ते लोक सुद्धा तालुक्याच्या अस्मितेसाठी माझ्या बरोबर येतील। मी विनंती करेन त्यांना, मी दादालाही विनंती करेन की तालुक्याच्या अस्मितेसाठी मला मदत केली पाहिजे म्हणून। पण त्यांना इथं म्हटलंय की मी जे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार होतो ते सोडवण्याची आश्वासन जे भाजपच्या लोकांनी दिले। आज तुम्हाला सांगतो, सरकारची वाईट परिस्थिती आहे अत्यंत। हे फक्त आश्वासनाची आणि घोषणेची खैरात आहे, काहीच होत नाही, सरकारकडे काहीच नाही आहे। त्याच्यामुळं हे बघा, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय कळत नसतं की हे खरं आहे म्हणून, मग कसं काय आपण विश्वास ठेवणार? मग नेमकं काय असं घडलं की प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली असं वाटतं तुम्हाला? नाही, आता दादांना कदाचित वाटत असेल की तालुक्याचे प्रश्न सुटतात, तर चांगली गोष्ट आहे, मलाही वाटते चांगली गोष्ट आहे। परंतु मग मला काय म्हणायचं, जर तुम्हाला प्रश्न सोडवायचेच होते तर दादा पडल्यानंतर 1.5 वर्ष झालं, त्या 1.5 वर्षात काही प्रश्न कुठं सुटलेला दिसला नाही, मग आता कसा विश्वास ठेवायचा? त्यांनी लगेच सोडवायला चालू केलं पाहिजे होतं ना, लोकप्रतिनिधी तर त्यांचेच होते, मग तेव्हा नाही सोडवलं। तेव्हा दादा म्हणजे त्यांची अस्मिता नाही कळली, आता दादाची अस्मिता त्यांना काय कळणार?
किती विश्वास वाटतो या निवडणुकीमध्ये आणि कशी लढत होईल वाटतं? अत्यंत चांगली लढत होईल. एकीकडं धानाचा डोंगर आणि दुसरीकडे कष्टाचा पाझर. सामान्य जनता आहे माझ्याबरोबर. आणि आज सकाळपासून बघतोय मी, राहुरीत फिरतोय. आज तुम्ही राहुरीत फिरून जर बघितलं, सन्नाटा आहे राहुरीत. मग तो सन्नाटा मला माझ्या रूपाने परत एकदा आनंदात त्याचं रूपांतर करायचं आहे. तर हे होते खेवरे, ज्यांनी म्हटलंय की मी तालुक्याच्या अस्मितेसाठी जे आहे ही निवडणूक लढवणार आहे आणि मी निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. कॅमेरा पर्सन गिरीशसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.